गुंतवणूक आरोग्यातली भाग 6 वैद्य दिलीप गाडगीळ पुणे। त्या मागच्या वेळेला आपण असं म्हटलं म्हणून चरकाचार्यांनी वर्णन केलं। म्हणजे आहार विधी कशा पद्धतीने आहार घ्यावा या संदर्भामध्ये काही विशेष अशा स्वरूपाचे आयतन म्हणजे स्थान किंवा कारण ज्यामध्ये सांगितले गेले आहे त्याला आहार विधी विशेष आयतन असं एकंदर, आणि त्याचा प्रत्येकाचा स्वतंत्रपणे विचार करणं गरजेचं अशा स्वरूपाचं राहतं। पहिला जो आहे तो प्रकृती अशा स्वरूपाचा। प्रकृती म्हणजे आहाराचा मूळ स्वभाव कशा स्वरूपाचा आहे। हे सर्वसामान्यपणे एखादं गोड रसाचं, गोड विपाकाचं, शीतवीर्य अशा स्वरूपाचं द्रव्य असेल तर त्याचा एक विशिष्ट अशा स्वरूपाचा स्वभाव असतो। मिरची याच्या उलट तिखट रसाची, तिखट विपाक होणारी आणि उष्णवीर्य असणारी अशा स्वरूपाची। त्या मूळ द्रव्याचा स्वभाव कसा आहे असं लक्षात घेऊन त्याच्यानुसार आपण करायचं, कधी करायचं याच्याविषयी विचार करू शकतो। सर्वसामान्यपणे असं आहे की इडली ही उडीद आणि तांदूळ यांच्यापासून बनते। त्यातले उडीद हे पचायला जड असणारे अशा स्वरूपाचे आहे आणि म्हणून ज्या मूळ उडदापासून इडली बनती तो उडीदच जड असल्यामुळे त्याच्यापासून बनणारी इडली ही हाताला जरी हलकी लागली तरी खरं तर हलकी नाही। त्या लोकांच्या डोक्यामध्ये एक मोठा गैरसमज असा आहे की इडली हा पथ्याचा पदार्थ अशा स्वरूपाचा आहे। पण ग्रंथानुसार विचार करायचा झाला तर माशोत्र सर्वेषु अवरः, उडीद हे सर्व त्या द्विदल धान्यांमध्ये अवर किंवा कनिष्ठ दर्जाचे आहे। मूग चांगले आहेत असं की डोसा जे उडदापासून बनणारे अशा स्वरूपाचे आहेत ते मात्र, आणि म्हणून की ते हलका आहे का पचायला जड आहे